आता सुंदर दिसायचं म्हटलं की हेअर केअर रुटीन, स्किन केअर रुटीन फॉलो तर केलंच पाहिजे, हो की नाही? पण बऱ्याच जणांना हे कंपल्सरी फॉलो करणं जमत नाही. ह्यासारख्याच अशा आळशी लोकांसाठी मी एक भन्नाट असं सोल्युशन घेऊन आलेली आहे, की जे तुमच्या केसांच्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा आणि स्किन प्रॉब्लेमसाठी सुद्धा एकदम असं जालीम उपाय करते ना, बापरे! म्हणजे मला याचा रिझल्ट खूप छान मिळालेला आहे. मी जवळजवळ 1-2 महिने झालं हे ट्राय करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑल इन वन असं सोल्युशन सांगणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी भारती. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. कितीही कितीही ठरवलं, आपल्याला कितीही माहीत असलं की केसासाठी हे सिरम चांगलं आहे तर ते वेळच्या वेळी लावलं पाहिजे, किंवा सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या तिन्ही गोष्टी कितीही महत्त्वाच्या जरी असल्या तर ते काटेकोरपणे फॉलो करणं सगळ्यांना शक्य होतं असं नाही आहे. मग याच्यावरतीच एक पर्याय म्हणून, ह्या गोष्टी तर महत्त्वाच्या असतातच, पण त्याच्यावरती एक पर्याय म्हणून जर का तुम्हाला या गोष्टी फॉलो करणं जमत नसेल तर त्याचा पर्याय म्हणून अतिशय उपयुक्त असं सोल्युशन मी घरात तयार केलेलं आहे. पुरेपूर फायदा आपल्या स्किनला आणि केसांना होतो. म्हणजे लिटरली सांगायचं झालं तर मी हे जे सोल्युशन आहे ते मी माझ्या 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा लावते. त्याच्या केसांना आणि त्याच्या स्किनला सुद्धा याचा खूप चांगला फायदा झाला. त्याचे जे केस होते ते खूप विरळ होते, पातळ होते. ज्यावेळी मी त्याला हे सोल्युशन लावलं तर त्याच्यानंतर फक्त 5 ते 6 दिवसात त्याचे केस इतके छान आणि दाट झाले ना, की मला स्वतःला पटलं नाही. तेव्हाच ठरवलं की यावरती एक मस्त असा व्हिडिओ बनवायचा आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला ही माहिती पुरवायची. म्हणजेच काय, की तुम्ही हे सोल्युशन कुठल्याही एजमधल्या व्यक्तीसाठी वापरू शकता, कारण याच्यात आपण अजिबातच केमिकल ॲड केलेलं नाही आहे. जर समजा एखाद्याला एखाद्या तेलाची ॲलर्जी जर असेल, म्हणजे याच्यात वापरलेल्या एखाद्या तेलाची जर काय ॲलर्जी असेल, तरच त्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एखादं प्रोडक्ट निवडू शकता. हे स्किप केलं तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचं, मी कोणतीही डर्मॉलॉजिस्ट नाही. तरीसुद्धा माझे जे काही अनुभव आहेत, मला जे काही बेसिक नॉलेज आहे त्याच्यातूनच मी हे फॉर्म्युले तयार करते आणि आधी स्वतःवरती ट्राय करते, आणि जर मला रिझल्ट मिळाला तर आणि तरच ती मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात याचे फायदे काय आहेत. तुमच्या केसांचे जे काही प्रॉब्लेम असतील, जसं की कोंडा असेल, केस गळती असेल, पातळ केस असतील, हे जे काही प्रॉब्लेम आहेत तर यावरती हे सोल्युशन खूप चांगलं इफेक्ट करतं. स्किन प्रॉब्लेममध्ये सगळ्यात मोठा रोल स्किनमध्ये जर का याचा काय असेल तर डीप मॉइश्चर करतं. स्किनचे जे पोर्स असतात त्याच्यामध्ये सहज ॲब्सॉर्ब होतं, आणि हे केमिकल फ्री असल्यामुळे स्किनला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट देत नाही. केसांना त्याचबरोबर त्वचेला सुद्धा खूप मस्त अशी शाईन मिळते, खूप असं मॉइश्चर मिळतं, जे केसांना सुद्धा गरजेचं असतं आणि आपल्या स्किनसाठी सुद्धा गरजेचं असतं. तर ते तुम्हाला याद्वारे मिळून जातं. तुम्ही आत्ता बघू शकता की मी आत्ता मेकअप करण्या अगोदर मी ते सोल्युशन लावलेलं आहे, माझ्या हातांना लावलेलं आहे, माझ्या स्किनला लावलेलं आहे. मॉइश्चरायझर क्रीमच्या ऐवजी मी हे सोल्युशन यूज केलेलं आहे. आत्ता सध्या माझ्या केसांना सुद्धा ते मी लावलेलं आहे. लावल्यानंतरच मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता कुठेही हे चिपचिपी दिसत नाही आहे, आणि स्किनला म्हणजे मॅजिक बघा, केसांना ते चिपचिपी वाटत नाही आहे, पण हाताला जर लावलं तर एकदम सॉफ्ट हात लागतात, डीप नरिश वाटतात, खूप डीप असं मॉइश्चर गेल्यासारखे फील होतात, आणि एकदम हेल्दी, पाणीदार, तुकतुकीत अशी स्किन दिसायला लागते. तर थोडंसं लाईटच्या इफेक्टमुळे माझे डाग एखाद्या वेळेस दिसत नसतील, पण या सोल्युशनमुळे माझ्या स्किनवरचे डागसुद्धा फिके झाले. मला जे कुठलीही महागडी क्रीम देणार नाही, इतकं छान हायड्रेट ठेवतं, स्किन हायड्रेट ठेवण्याचं काम करतं. फक्त एका रात्रीत तुम्ही जर का रात्री झोपताना जर का हे सोल्युशन लावलं तर फक्त एका रात्रीत तुम्हाला रिझल्ट दिसून येईल. ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करायला लागता ना, तर अंगाला जेव्हा तुम्ही साबण लावता किंवा बॉडी वॉश वापरता त्यावेळेस तुमची स्किन तुम्हाला एकदम सॉफ्ट जाणवायला लागते. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, आणि म्हणूनच मी तो तुमच्याबरोबर शेअर.
तर याच्यामध्ये आपण जे काही घटक ॲड करणार आहोत तर ते कोणते घटक आहेत ते पाहूयात. याच्यात मी खूप सारे तेल ॲड केलेले आहेत. तर कोणते कोणते ते पाहूयात. नंबर 1 ऑलिव्ह ऑइल, हे 1 चमचा घ्यायचं. हे SPF म्हणून सुद्धा काम करतं, प्लस मॉइश्चरायझर डीप मॉइश्चर करण्याचं सुद्धा काम करतं. नंबर 2 खोबरेल तेल. आता हे थोडंसं घट्ट झालं आहे कारण मी हिवाळ्यात हे बनवते, त्यामुळे खोबरेल तेल त्यामुळं खोबरेल तेल हे पूर्णपणे आळून गेलेलं आहे. घाण्याचे तेल मी वापरलेले आहेत, आमच्याकडे जवळच घाण्याचं तेल मिळतं. तर एकदम स्वस्तात आणि ओरिजिनल असे तेल, केमिकल फ्री असे तेल मला मिळाले, त्यामुळे याचा रिझल्टसुद्धा खूप चांगला आहे. तर 1 चमचा, जो चमचा आपण सुरुवातीला घेतला आहे ना त्याच चमच्याने हे सगळे प्रमाण घ्यायचे. त्यानंतर ॲड करायचं आहे तिळाचं तेल. अगेन तिळाचं तेलसुद्धा हे डीप मॉइश्चरायझर तर करतंच, त्याचप्रमाणे पोर्समध्ये खूप डीपमध्ये जातं. त्याचप्रमाणे SPF म्हणून सुद्धा खूप चांगला असा पर्याय आहे. जर का तुम्हाला सनस्क्रीन वापरायचं नसेल तर तिळाचं तेल हे खूप छान असं पर्याय. त्यानंतर मोहरीचं तेल. मोहरीचं तेल म्हणजे खोबरेल तेला रिप्लेसमेंट, म्हणजे जे खोबरेल तेलाच्या प्रॉपर्टीज आहेत सेम त्याच मोहरीच्या तेलाच्या आहेत. स्वस्तसुद्धा आहेत, पण हे फार कमी लोकांना माहीत असतं की मोहरीचं तेल. पण मोहरीचं तेल बऱ्यापैकी स्किनसाठी, तुमच्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप चांगलं काम करतं. एरंडेल तेल. एरंडेल तेल हे जे आहे ना ते तुमच्या केसांसाठी, केसांच्या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती खूप उपयुक्त असा, परिणामकारक असं सोल्युशन आहे हे. तर हे तेल जे आहे, घट्टपणा आहे तर तो खूप जास्त स्ट्रॉंग आहे, त्यामुळे तुम्हाला विकतच्या मॉइश्चरायझरची कमी वाचणार नाही. इतकं ते छान असं बसतं केसांना, स्किनला. तर त्यामुळे एरंडेल तेलसुद्धा आपण याच्यामध्ये 1 चमचा. तर ग्लिसरीन, हे सुद्धा 1 चमचाच घ्यायचं आहे. ग्लिसरीन हे क्लिन्झिंगचं खूप छान काम करतं, म्हणजे तुमचं जर का टॅन झाली असेल स्किन तर ती सुद्धा रिमूव्ह करतं. उखळल्यानंतर जेव्हा स्किन आपली अशी खरबडीत होते तर ते रिमूव्ह करण्याचं काम करतं. प्लस हायड्रेटेड ठेवण्याचं काम ग्लिसरीनसारखं दुसरं कुणीही करतं. लव्हेंडर इसेन्शियल ऑइल, हे आपल्याला एक असा मस्त फ्रेग्रन्स देतं, त्याचबरोबर स्किनच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती हा उपयुक्त पर्याय आहे. लव्हेंडर ऑइल जर का तुमच्याकडे नसेल तर किंवा बदाम तेल ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. विटॅमिन ई कॅप्सूल. आता विटॅमिन ई कॅप्सूल हे केसांच्या प्रॉब्लेमवरती आणि स्किनच्या प्रॉब्लेमवरती मी म्हणेल की एक असं फॉर्म्युला आहे की त्याची तोड कुठेच नाही आहे. म्हणजे त्याच्याशिवाय कुठलं प्रोडक्ट अपुरंच आहे. म्हणजे तुमचे स्किनचे प्रोडक्ट असतील, हेअरचे प्रोडक्ट असतील तर विटॅमिन ई शिवाय ते पूर्णपणे अपूर्ण आहेत. इतकं महत्त्वाचा रोल प्ले करतं आपल्या स्किन प्रॉब्लेमवरती आणि हेअर प्रॉब्लेमवरती. तर हे झालं साहित्य, हे झाले आपले घटक की ज्याच्यापासून आपल्याला हे सोल्युशन तयार करायचं आहे. तर हे सगळे सोल्युशन 1 चमच्याच्या प्रमाणात घ्यायचे आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि ते सगळे व्यवस्थित मिक्स करायचे. आणि त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी हे संपूर्ण सोल्युशन आपल्या अंगाला आणि केसांना लावायचं. तुम्ही केसांना रोज लावायचं का? तर हो, याने हे सिरम म्हणून आपण यूज करतो, त्यामुळे जशी केसांना चंपी करतो तसं हे सिरम अजिबात नाही लावायचं. लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण वापरू शकता, काही हरकत नाही आहे. तुम्ही चंपीसुद्धा करू शकता, पण रोजच्या रोज लावायचं आहे तर रोजच्या रोज तुम्ही चंपी करू शकत नाही. त्यामुळे केसांच्या फक्त मुळांना रात्री झोपण्यापूर्वी लावायचं आणि हे सोल्युशन पूर्ण अंगाला रात्री झोपण्यापूर्वी लावायचं. सकाळी आंघोळ केल्यानंतर ज्यावेळेस तुमची स्किन ओली असते त्याच वेळेस हे सोल्युशन संपूर्ण अंगाला लावायचं. त्याने काय होतं की स्किनमध्ये जाऊन ते ब्लॉक होतं आणि दिवसभर, अक्षरशः दिवसभर तुमची स्किन ही एकदम हायड्रेटेड, मॉइस्ट अशी राहते. तर या सोल्युशनचे तुम्ही फायदे पाहिलेत, कसं बनवायचं ते पाहिलं, कसं वापरायचं हे सुद्धा पाहिलेलं आहे. अक्षरशः मी ह्या हिवाळ्यात ना अजिबातच खर्च केलेला नाही आहे मॉइश्चरायझरवर, सनस्क्रीनवरती. मी ह्या अक्षरशः सगळा हिवाळा हा बिगर मॉइश्चरायझरचा आणि बिगर सनस्क्रीनचा काढलेला आहे. घरात बनवलेल्या ज्या काही माझ्या रेमेडीज होत्या, मध्ये मी कोल्ड क्रीम बनवली होती, मॉइश्चरायझर बनवलं होतं, आणि आता हे सोल्युशन, अक्षरशः मी ह्याच गोष्टींवरती मी स्वतःला प्रोटेक्ट केलेलं आहे आणि खूप चांगला रिझल्ट मला मिळालेला आहे. रिझल्ट मिळाल्यानंतरच मी हा व्हिडिओ तयार केलेला. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. पण हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच अनेक टिप्स
आणखीन रेमेडीज, आणखीन सोल्युशन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि प्रतिक्रिया नक्की द्या की कसा वाटला व्हिडिओ, सोल्युशन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.